सुंदर थांब. बस बस खरंच मार खाईला स्टेजवर आहे. शिर्के बस करा शिर्के. मला याचा परफॉर्मन्स बघून एवढंच म्हणावंसं वाटतंय, हे विधात्या, हे बघण्याआधी आम्ही जग सोडून गेलो का नाही? इतका निष्ठुर का झालास तू विनोदवीर बनवताना? अरे गेले 400 एपिसोड आम्ही ज्या लोकांवरती पंचेस मारले, जे लोक इथे प्रमोशनला आले, त्यातले बरेचसे आम्हालाच विसरले. हे विधात्या, अरे एकट्या सचिन खेडेकरवर 40 पानांचं स्क्रिप्ट कसा लिहायचा? अरे मग हे विस्कटलेले स्क्रिप्टचे निलेश सापळे घेऊन, हडाचे सापळे घेऊन आम्ही थेरड्याने जायचो कुठं कुठं कुठं? आता रडायचं नाही सरकार, आता नाही रडणार. विषय मला सरकार नाही रडणार. आणि डोळ्यात पाणी आलं ना तर खिळे घालून खचा करेन तुमच्या. रडणार नाही. दूर व्हा सगळे, दूर व्हा. मीच आहे निलेश साबळे. मीच आहे सदानंद बुचे. मीच आहे परवा केलेला प्रवीण तरडे. आणि मीच होतो 400व्या एपिसोडचा नागराज मंजुळे. मीच आहे स्क्रिप्ट रायटर आणि माझ्याच हातात आहे एडिटची सीधर. कारण मीच आहे तुमच्या आधी इथे आलेलो. मीच आहे. 400 एपिसोड मध्ये राहिलं ते सगळं आज करणारा वाटते. रामभाऊ शांत राहा. पण हे असलं बघितल्यानंतर असं वाटतं की का नाही आम्ही निघून गेलो 2-3 एपिसोड करूनच. पण असो, हा नवीन हे बंद कर झालं. पण हे नवीन मुलं छान आहेत, हा छान आहेत, सुंदर आहेत. ते सुंदर केलंस तू. हा नको रडू नको बाळा. यांना प्रोत्साहन देणं, टाळ्या वाजवा ह्याच्यासाठी. खूप शिर्के मस्त. हा अभिनय में शिर्के तुमने जो किया सुंदर. आणि काय येतं बाळा तुला? रडू नको रे आता. आणि काहीतरी कर. काय करतो? आणि मिमिक्री येते. हा कर मग कर. देख इस्माइल भाई, देख ये हिंदू का खून, अरे मुसलमान का सुंदर. कौतुक करावं तर डोक्यावरच चढतात रे ही पोरं लगेच. स्पर्धकाला आणखी ते बघूया तो काय करू शकतोय. या कोण आहेत ते स्पर्धक? जज हे करतील. बसा. बरखुरदार आओ. सर नमस्कार. माझं नाव कृष्णा गोंगे, मुक्काम पोस्ट पुणे बुद्रुक खेड. सर तुम्हाला कसं काय माहिती? हम राजकुमार है, हमें सब मालूम है. जोक करू का सर? बोला. एकदा ना एक मुंगी असते, ती हत्तीच्या कानात बोलते, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तू सिलेक्ट झालास, जा बाळा. सर जोक बोलू द्या ना मला. जोक बोलल्यावर हसा ना तुम्ही. हम पहले हंसते हैं और कितना हंसे उसके ऊपर जोक बनते हैं. असं काय जज असतोय काय? स्वतःच बोलतो, स्वतःच हसवतो आणि स्वतःच जोक सांगतो. काय माणूस आहे हा? मला वाटतं जज वेगळे बनवा. मला काय अर्थ आहे? मी निषेध करतो. तुम्ही थांबा. तुम्ही काका करा. तुम्ही जज काका तुम्ही जरा करा परीक्षण प्लीज. नसीरजी तुम्ही जरा थांबा. सर जोक सांगता. एक भिकारी असतो आणि तो एका बाईकडे भीक मागायला जातो. बाईला बोलतो, बाई काहीतरी गोड द्या खायला. बाई म्हणते का? तो म्हणतो माझा आज वाढदिवस आहे.
कडक सुंदर. कसं वाटलं सर माझं तू माणूस म्हणून तर नीच आहेस पण नट म्हणून भिकारड आहे थोडं लक्षात ठेव. काय अरे, माणूस आहे माझा का? जोक मला सांगतो मी पाठ करून आलो होतो. ओ असं बिकारड्या म्हणून इज्जत नाही काढायच्या. लांबून सकाळी इष्टी पकडून आलोय. ऐक ना तुम्ही सांगा. तू आहे ना मला जज म्हण आणि मस्तपैकी जोक सांग आणि त्याच्यात ना धुळे जळगाव केडी हरदडी असं मध्ये मध्ये टाक. एक मिनिट. मी लय हसण. नाही ते नाही जमणार मला. नाही, 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 थांबा नको ते. जा. हमारा परीक्षण सुन के जाओ. हम पागल है खड़े यहाँ पे. बैठो. बताओ तुम. बस. गलत बात है. सावकाश. परत कुठे जोक ऐकतं जे जे का Direct काय परीक्षण जीव जाईल माझा नको. तुम्ही परीक्षण द्या सर. जोक से धरती फटी, हास्य से आसमां, ज्याची होईल ताकद अपूर हा? तो सांगे जोक खतरनाक तोच होईल व्हायरल. आहा छान सुंदर. नको जातो मी. नाही नाही थांब थांब अरे. माझं एकट्याच राहिला त्याचं राहिलंय ना आता ऐक ना त्याचं. डाऊन टू अर्थ वाटतात. काय डाऊन टू अर्थ माणूस आहे जरा. सर कसा वाटला माझा जोक? जोक हे बघ जोक मला अजिबात आवडत नाही हा. का 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 म्हणजे जबरदस्त सिनेमामध्ये माझ्या पप्पांनी त्याला घेतलं माझ्याऐवजी. कोण? मग कसं आवडेल जोक पुष्कर जोक. म्हणून मी आता ठरवलं की मी माझे जोक लिहिणार आणि त्याचं पुस्तक करणार. काय आणि नावाचं? त्याचं नाव असणार माझा चुटकुला. वा. मी जातो. हे बघा. नाही जमणार. अरे, थांब, हे बघ, नाही, नाही, थांब. काय सांगते? हे- खरंच माझं फार म्हणजे खूप त्याला गडबड पकडा, मी झाली. आलो. झीची कोणी मंडळी थांबवा. आहेत का इथे? अरे, फार, थांबा. एक मिनिट. हा, सर, काय माझा तुमचं राहिलंय 1 का? रुपया सापडला तर तेवढा द्या. प्लीज या सर तुम्ही या. धन्यवाद सी यू. तर मंडळी आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा थुकरटवाडीच्या आपल्या होऊ दे व्हायरल स्पर्धेकडे वळण्याची. कारण तुम्हाला हसवण्यासाठी आमचे पुढचे कॉमेडीचे बाहुबली सज्ज झाले आहेत. जाऊयात परत एकदा श्रेया बुगडेबाईंकडे. तर जसं डॉक्टरनी सांगितलेलं आहे, या स्पर्धेमध्ये जितकी मुलं आहेत तितक्याच मुली सुद्धा आहेत. म्हणजे एकंदरीत खूप मुली या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत, विच इज अ गुड थिंग. तर मंडळी आता आपल्या समोर येणार एक मुलगी आणि तिला व्हायचंय एअर होस्टेस. तर बघूया की आता तिचं सिलेक्शन होतंय की नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहल शिदम मुंबईहून. हॅलो हा बोल ग. नाही जस्ट पोचले. हा नाही बोर्ड तर दिसायलंय एअर हॉस्टेस ट्रेनिंग सेंटर. हा आता तो विषय आहे का? अगं त्यांना पर्यायच नाहीये मला घेण्यावर.